नमस्कार मित्रांनो, मी सुधाकर राठोड. टी व्हीवर बघत आहे, सगळीकडे बघत आहे, शेतातनी सगळं पाणी घुसलेलं आहे, शेतकरी सगळा टेन्शनमध्ये आहे. आणि एक शेतकरी जो नवीन तरुण शेतकरी आहे त्याच्या मनात जिद्द असते की मी शेतीमधून कष्ट करून मी एक श्रीमंत व्यक्ती बनीन. पण त्याचं जे स्वप्न आहे ते दुभंगलेलं आहे. ते या कवितेतून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. कवितेचं नाव आहे राहून गेलं. हातात आलेलं वाहून गेलं, पुराच्या पाण्यानं सर्वस्व नेलं, आणि श्रीमंतपणाचं राहून गेलं. यावर्षी पिकतील, सुगीचे दिवस येतील, दुःखी कष्टी जीवनात परत दुःख कालविलं, आणि श्रीमंतपणाचं राहून गेलं. ओला दुष्काळ जाहीर झालं, शेतात बांध फुटून गेलं, होतं नव्हतं पावसाने पाण्यासोबत वाहून नेलं, आणि श्रीमंतपणाचं राहून गेलं. पाऊस नाही थांबवलं नाही जमलं, त्यामुळे शेतातील पीक बघा कुजलं, आणि श्रीमंतपणाचं राहून गेलं. ओला दुष्काळ जाहीर केलं, सरकार शेतात पाहणीला आलं, दृष्टीने सर्व पाहून सरकारसुद्धा परत गेलं, आणि श्रीमंतपणाचं राहून गेलं, श्रीमंतपणाचं राहून गेलं. जय गजानन श्री गजानन.